मोगऱ्याला जास्त फुलं येण्यासाठी काय करावे? मोगऱ्याचे 2 प्रकार मला माहिती आहेत. हा एक आहे आणि तो दुसरा नाही का त्याचे जाड फुलं असतं बघा, खूप छान वास असतो त्याचा. जास्त जास्त याला एवढा वास नाही आहे. ह्या जी फुलं आहेत ना याला वास कमी असतो. एवढे सगळे फुलं आता तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ, एवढे सगळे फुलं पाकळ आहेत ना, ह्याचा जेवढा वास असतो ना त्याचा ते दुसरे जे फुलं असतात ना, त्या 2च फुलांचा तेवढा वास असतो. मला ते जास्त आवडतात. ते मी मागच्या व्हिडिओत दाखवले आहे बघा, ते गोल फुलं असतं नाही का असं गावरान आणि गोल पाकळी असते त्याचीवाली. त्या मोगऱ्याची गोल पाकळी असते आणि ह्या मोगऱ्याची अशी लांब पाकळी असते. त्याची कळी पण लांब असते. त्याची पाकळी पण गोल आणि कळी पण गोल असते. तर ते मोगऱ्याचं मला जास्त आवडते. तो पण आहे पण त्याला अजून एवढे फुलं लागलेली नाही आहेत. पण ह्या मोगऱ्याला भरपूर सारे फुलं लागलेले आहेत. तुम्ही तर बघितलेलं आहे. वेली मोगरा आहे, भरपूर मोठा झालेला आहे आणि खूप असा पांगलेला पण आहे. तर मी याच्यासाठी काय करते मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर खरं सांगायचं म्हणजे काहीच करत नाही. म्हणजे स्पेशली मोगऱ्यासाठी काहीच करत नाही. फक्त कटिंग वगैरे आपले जेव्हा फुलं संपतात ना, म्हणजे जुलै, ऑगस्ट असं थोडे फुलं संपत आले की फक्त कटिंग करून द्यायची. फुलं संपल्यानंतर म्हणजे आता याची फुलं तोडून होतील आता चांगले 4-5 महिने तरी फुलं चालतातच. 4 महिने तरी चालतात. म्हणजे आता बघा मार्च, एप्रिल, मे, जून, जुलैपर्यंत फुलं असतात त्या मोगऱ्याला. तर जुलैनंतर सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये त्याची व्यवस्थित कटिंग करून टाकते आणि पाणी तर आपलं दिवसाआड रोज पाणी चालूच असतं त्याला, कारण ते खूप मोठं झाड आहे आणि बाकीच्या झाडात असल्यामुळे त्याला भरपूर सारं पाणी पण जातं. त्यामुळे वेगळं असं काही करत नाही. आणि जे मी गुलाबाला याला जे लिक्विड वेगळे बनवत असते ते लिक्विड त्यांच्याबरोबर ह्या पण झाडाला टाकून देत असते. पण इतक्या साऱ्या कळ्या आणि इतके सारे फुलं लागलेले आहेत मोगऱ्याला, तुम्ही तर बघितलेलं आहे. खूप मोठे चाणे असे उभे नाही का ताटं भरू फुलं निघतात. मी काय आज फुलं तोडलेले नाही आहे, फक्त व्हिडिओ करायसाठी मी तसेच ठेवलेले आहे. नंतर तोडणार आहे. तर एका दिवसाला 7-8 गजरे तर नक्कीच होतील. जास्त होतील, 10-1 गजरे होतील. इतके फुलं रोजच्या रोज निघतात. 10-12 गजरे होतील इतके फुलं निघतात. आणि जर तुम्ही त्यात आवलीचे फुलं जर टाकले तर अजून 5-1 गजरे वाढतात. म्हणजे 20-1 गजऱ्याचे फुलं रोज निघतात आपल्या ह्या झाडाचे. तर तुम्ही बघू शकता इतके दाट आणि इतकी कळी पण त्याची ही आहे आणि फूल पण छोटं नाही, फूल पण खूप मोठं आहे. तर मी वेगळं असं मोगऱ्यासाठी काहीही करत नाही. कारण ज्यावेळेस त्याचं सीजन असतं त्यावेळेस मोगरा हा छान असा फुलून येतो. बऱ्याच जणांच्या घरी मोगरे असतील त्यांना पण माहिती आहे. आणि जे जो गावरान मोगरा आहे तो छोटा नाही का, ते असा आता त्याला गावरान म्हणतात की कसं म्हणतात मला बी एवढं माहिती नाही. पण तो गोल फुलाचा जो मोगरा असतो ना त्याला थोडेसे फुलं दममानी येतात. म्हणजे उमलतात पण खूप दममानी नाही का त्याची कळी. तसं याचं नाही आहे. हे 2-3 दिवसात त्याची कळी हे झाली की लगेच पाकळून जाते. तसंच दममानी उमलतं त्याची कळी पण दममानी, म्हणजे सावकाश अशी मोठी होत चालते. पण एकदा फुल फुललं की खूप छान वास येतो त्याचा आणि जड पण खूप असतं ते फुल. जेव्हा आपण गजरा त्याचा लावतो ना की असं खूप असं जड वाटतं ते आणि खरं खूप छान दिसतं ते मोगरा. तर कसा वाटला हे तुम्हाला मोगरा ते पण नक्की सांगा. आणि छान असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आहे बघा आंबा आहे ना, त्या आंब्यावर गेलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते तर सांगाच, पण एकमेकाला सपोर्टमधून कमेंट करा. आणि छान फुलं आणि फळं आणि भाज्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या. आणि शॉर्ट व्हिडिओ पण आहेत रांगोळीचे, ते पण नक्की बघा. तर मी काहीही वेगळं मोगऱ्याला करत नाही. कुठलं खत वेगळं टाकत नाही, कुठलं लिक्विड खत वेगळं टाकत नाही. जे बाकीच्या झाडांना असतं ते 12 महिने त्याला जातंच. कारण सगळे झाडं एकत्र असल्यामुळे 12 महिने त्याला वेगळे लिक्विड जातात. पण ते जेव्हा आपण कट करून ते जेव्हा फुटतं ना तर खूप जास्त प्रमाणात त्याचे पालवी फुटून येते आणि फांदी पण त्याला नवीन फांद्या अशा फुटून येतात की नवीन फुलं पण भरपूर लागतात. आता तर इतके सगळे फुलं लागलेले आहेत. सगळ्यांच्याच मोगऱ्याला लागलेले आहे. असं नाही की आमच्याच मोगऱ्याला लागले किंवा आपल्याच मोगऱ्याला लागले, असं काही नाही. हे बघा अशा आत नाही का जे काड्या आहेत ना, नुसते त्याला पाला नाही, त्या काडीला सुद्धा कळी आहे आणि फुलं आहे. बघू शकता तुम्ही. काही फांद्यांना आहे ना अजिबात पाला वगैरे नाही आहे, पण फुलं आहे. तर हे बघा इतके छान असं, कारण त्याच्या त्या नाही का काडीत म्हणा त्याच्यात म्हणा भरपूर सारं असं हे आहे, त्यामुळे फुलून येतं. तर
बघा किती छान असे आले आणि असे याच्यात आहे ना ते काढता पण येत नाही, ते फुलं सुकून जातात. जेवढे जेवढे तोडता येतात तेवढेच मी सांगितलेले आहे की इतके जास्त प्रमाणात निघतात. जे तोडता येत नाही ते राहून जातात तसेच झाडाला. पण वास खूप छान असतो, पूर्ण दरवळत असतो वास. आणि बाकीचे पण फुलं आपल्याकडे भरपूर आहेत, तुम्हाला तर माहिती आहे. तुम्ही याच्या अगोदर पण व्हिडिओ बघितलेले आहेत. भाजीपाला पण आपला छान आहे. तर तेच मला सांगायचं होतं की काही नाही करायचं. मी तर काही नाही करत आहे मोगऱ्याला. भरपूर पाणी पण भरपूर असतं. पाणी भरपूर आणि खूप मोठं आता हे झाड झालेलं आहे. जे छोटे-छोटे झाडं पण छोट्या-छोट्या झाडांना पण खूप आहे. मी काही-काही ठिकाणी खूप बघितलेले आहेत, की जे झाडं छोटे आहेत त्यांना पण भरपूर सारा असा मोगरा फुलं येतात मोगऱ्यांना. आणि याची कळी बघा किती लांब आहे अशी, नाही का. आणि फूल पण तसंच आहे. तर खूप छान असे फुलं आलेले आहेत. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते पण नक्की सांगा. आणि चॅनलला तर नक्की भेट द्या. हे बघा मी आता लांबून थोडंसं हे घेतलेलं आहे. आणि ऊन येतं ना आता, लवकर ऊन येतं त्यामुळे चमकतं ते. त्यामुळे व्हिडिओ आता ना असा काही व्हिडिओच करता येत नाही आहे. संध्याकाळी करावं लागतात आणि कधी-कधी कामामुळे संध्याकाळी व्हिडिओ करायला जमत नाही. त्यामुळे व्हिडिओ थोडासा असा ब्लर येतो, पण उन्हामुळे येतो. तर तुम्ही समजू शकता, कारण सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम असतो उन्हाचा. तर बघू शकता किती छान अशी फुलं निघालेली आहेत. आलेले आहेत, आता ते तोडायचे आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चला भेटू आपण परत. बाय बाय. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.